सुमारे 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हिवाळा जोरात होता. माझ्या पालकांच्या घरी लग्न होते. माझ्या पालकांनी मला फोन करून सांगितले, की माझ्या काकांच्या मुलाचे लग्न 12 डिसेंबरला ठरले आहे. त्यांनी मला, माझ्या पतीला आणि मुलांना 4-5 दिवस आधी येण्यास सांगितले. बोलताना त्यांनी मला माझ्या काकू आणि काकांशी शीही जोडले. माझ्या काकांनी आणि काकूंनी सांगितले, शालू गेल्यावेळी तू आलीस तेव्हा तू तुझ्या भावाच्या लग्नाला 5 दिवस आधी येण्याचे वचन दिले होते. आता लग्न जवळ आले आहे. तुझे वचन विसरू नकोस आणि पूर्ण कुटुंबासह 4-5 दिवस आधी ये आणि लग्नाची जबाबदारी घे. मीही माझ्या भावाच्या लग्नाला जाण्यास उत्सुक होतो. म्हणून मी काकू आणि काकांना सांगितले, ठीक आहे, आम्ही सर्वजण 5 दिवस आधी येऊ. त्या संध्याकाळी जेव्हा माझा पती ऑफिसमधून परतला, तेव्हा मी त्याला सांगितले, कुणालचे लग्न 12 डिसेंबरला आहे, म्हणून उद्या तू रजा अर्ज कर. आम्हाला 5 दिवस आधी निघायचे आहे. माझ्या पतीने सांगितले, 9 आणि 10 डिसेंबरला आमच्या शहरात आमच्या बँकेच्या 2 नवीन शाखांचे उद्घाटन होणार आहे आणि माझ्या बॉसने मला पूर्ण जबाबदारी दिली आहे. म्हणून मी लग्नाला फक्त 11 डिसेंबरला येऊ शकेन. मुलांची परीक्षा सुरू होणार आहे. ती 25 डिसेंबर पूर्वी संपणार नाही. मग त्याने मला गाडी घेऊन जाण्यास सांगितले. तो नंतर येईल. मीही विचार केला की माझा पती नंतर येईल. माझ्या भावाच्या लग्नाच्या आधीच नियोजित प्रवास का रद्द करावा? मग मी सासूबाईंना फोन केला आणि सांगितले, आई, कृपया आमच्या घरी या. मला कुणालच्या लग्नाला जायचे आहे आणि मुलांची परीक्षा सुरू होणार आहे. म्हणून मुलांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला इथे यावे लागेल. सासूबाई म्हणाल्या, मुली, आरामात जा. तुझे सासरे आणि मी उद्या संध्याकाळी तुमच्या घरी येऊ. दुसऱ्या दिवशी जेव्हा सासूबाई आणि सासरे आले, तेव्हा मी सासूबाईंना सांगितले, आई, कुणालच्या सुनबाईसाठी ड्रेस आणि कुणालसाठी काही कपडे व इतर सामान विकत घ्यायचे आहे. म्हणून कृपया माझ्यासोबत बाजारात या. मी आणि माझी आई तयार होऊन त्या संध्याकाळी बाजारात गेलो. तिथून मी कुटुंबातील कुणालच्या पत्नीसाठी ड्रेस आणि कुणालसाठी काही कपडे विकत घेतले आणि संध्याकाळपर्यंत घरी परतलो. 4 दिवसानंतर मला माझ्या पालकांच्या घरी जायचे होते. निघण्याच्या आधीच्या रात्री माझ्या पती आणि मी जोरदार प्रेम केले. मी माझ्या पतीला सांगितले, 4 दिवस तुझ्याशिवाय कसे जगणार माझ्या प्रिय? मला दररोज तुझी गरज भासते आणि लग्नाला तू आलास तरी रात्री भेटता येणार नाही, म्हणून मला आनंदी कर. हे ऐकून माझा पती उत्साही झाला आणि आम्ही दोघेही रात्रभर काम केले. आमचे प्रेम रात्रीपर्यंत चालले. मी थकून झोपायला लागले. त्या सगळ्या मजेतून मी सकाळी उशिरा उठले आणि सासूबाई म्हणाल्या, आज तुला जायचे आहे आणि तू एवढा उशिरा उठलीस. मी सांगितले, आई, काल रात्री मला थोडी ताप आली होती म्हणून आज उशिरा उठले. आता सासूबाईंना कोण समजावून सांगणार की रात्रभर का जागे राहावे लागले आणि तुमच्या मुलाने मला कसे प्रेमाने न्हाऊ घातले. मी आधीच दिवसभरात सर्व सामान पॅक केले होते. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता मी माझी गाडी घेऊन माझ्या पालकांच्या घरी निघाले. माझ्या पालकांचे घर माझ्या सासरच्या घरापासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर आहे. मी फक्त अर्धा अंतर कापला होता की दुपारी 2 वाजता पाऊस सुरू झाला. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. म्हणून मी महामार्गावरून गाडी चालवण्याऐवजी रस्त्याच्या कडेला पार्क केली. पार्किंग लाईट्स लावल्या आणि वॉटरशील्ड वायपर सुरू केले. पाऊस थांबेपर्यंत मी सुमारे अर्धा तास वाट पाहिली. जेव्हा पाऊस कमी झाला, तेव्हा मी पुन्हा निघायची योजना केली. मी गाडी स्टार्ट करताच ती सुरू होत नव्हती. मी सेल्फ स्टार्टर वारंवार दाबला, पण गाडी सुरू होत नव्हती आणि पाऊस अजूनही जोरात पडत होता. मला काय करावे हे समजत नव्हते. मी रस्त्याभोवती पाहिले, पण जवळपास कोणतेही रेस्टॉरंट किंवा हॉटेल दिसत नव्हते. जवळपास 7-8 वाजले होते आणि ढग व पावसामुळे अंधार होत चालला होता. माझे हृदय बुडाले. मी विचार केला, पाऊस थांबला तर गाडीतून बाहेर पडून मदत मागेन. पण पाऊस चालूच होता आणि थांबताना दिसत नव्हता. मी बाहेर पडून आजूबाजूला पाहायला गेले. अचानक माझ्या नजरेसमोर रस्त्याच्या कडेला थोड्या अंतरावर एक साईनबोर्ड दिसला. पावसामुळे त्यावर काहीही दिसत नव्हते. मग मी गाडीच्या आत कापडाने साफ केले आणि बाहेरचे वायपर चालू केले आणि मोठ्या अक्षरात लिहिलेला नंबर दिसला. पावसामुळे इतर काही लिहिले आहे का हे समजत नव्हते. पण मी विचार केला की कदाचित रेस्टॉरंट, गॅरेज किंवा हॉटेलचा नंबर असेल. मला आशेचा किरण दिसला. मी लगेच माझा सेलफोन काढला आणि बोर्डवरील नंबर डायल केला आणि तो वाजला. कॉल उचलला गेला आणि एक पुरुष आवाज म्हणाला, हॅलो. मी सांगितले, होय सर, कोण बोलत आहे? पवन मोटर्सचे पवन. तुम्ही कोणाशी बोलत आहात? मी शालिनी. माझी गाडी अजमेरच्या बाहेर बायपासजवळच खराब झालीसे आणि समोर एका बोर्डवर नंबर आहे. जर तुम्ही जवळ कुठे असाल तर कृपया या. होय मॅडम, मी आता येतो. कृपया तुमचे लोकेशन पाठवा. असे म्हणून त्याला लोकेशन पाठवले. सुमारे 10-15 मिनिटांनंतर एक गाडी माझ्या गाडीजवळ थांबली आणि त्यातील एक माणूस छत्री घेऊन माझ्याकडे धावत आला. त्याने सांगितले, शालिनीजी. मी सांगितले, होय पवन, तुम्ही बोलावले होते.
अरे पवनजी, माफ करा. मी या सगळ्या पावसात तुम्हाला बोलावले, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अरे, नाही नाही, मॅडम, ठीक आहे. आणि तरीही ग्राहकांना गरज असताना सेवा करणे हे आमचे काम आहे. तुम्ही गाडीचे हूड उघडा. मी पाहतो समस्या कुठे आहे. मी सांगितले. ठीक आहे. तो गाडीच्या समोर गेला आणि उघडून पाहू लागला. आणि मला शक्य तितक्या लवकर माझ्या पालकांच्या घरी पोहोचायचे होते. पण अर्धा प्रवास अजून बाकी होता आणि गाडी मध्येच खराब झाली. स्त्रिया अशा गोष्टी आवडतात. त्यांना संधी मिळताच सजायला आवडते. माझ्या सवयीप्रमाणे मी माझ्या बॅगेतून एक छोटा आरसा आणि लिपस्टिक काढली आणि ओठांना लावू लागले. मग मी लक्षात घेतले की तो माणूस गाडी दुरुस्त करण्यापेक्षा मला लिपस्टिक लावताना पाहण्यात जास्त लक्ष देत होता. तो मला एकाग्रतेने पाहत होता, हे मी लक्षात घेतले. मी काचेतून त्याच्याकडे पाहता हे मी लक्षात घेतले. जसजसे आमचे डोळे भेटले तसंच त्याने नजर खाली केली आणि हुडखाली पाहू लागला. मी त्याची नजर जाणवू शकत होतो आणि मी त्याच्याकडे पाहत होतो. त्याचे डोळे स्पष्ट सांगत होते की जर मी त्याला भेटलो तर तो या पावसात आत्ताच खेळायला सुरुवात करेल. मीही एक खोडकरपणा केला. मी लिपस्टिक बॅगेत ठेवली आणि फेस पावडर काढून लावू लागले आणि त्याच्याकडे रागीट डोळ्यांनी पाहू लागले. तोही बाजूने मला पाहू लागला. मी गाडीचा दरवाजा उघडला आणि पावसात बाहेर आले आणि त्याला विचारले, समस्या काय आहे? काही समजले का? तो मला बाहेर पाहताच अचानक म्हणाला, अरे मॅडम, तुम्ही बाहेर का आलात? कृपया आत जा. मी तुम्हाला सांगेन. तुम्ही पूर्ण भिजाल. मी सांगितले, काही हरकत नाही. त्याने सांगितले, कृपया आत जा. प्रसाद खूप वेगवान आहे. तुम्ही पूर्ण भिजाल. त्याने माझ्या गाडीचा दरवाजा उघडला आणि आत जाण्यास सांगितले. मी पुन्हा आत गेले. पण जोरदार पावसाने मला आधीच भिजवले होते. तो पुन्हा हुडकडे गेला. मी आरशात माझा चेहरा पाहिला आणि पाहिले की माझी फेस पावडर पूर्ण भिजली होती. म्हणून मी बॅगेतून एक छोटा टॉवेल काढला आणि पुसून टाकले. माझी साडी पूर्ण भिजली होती आणि शरीराला चिकटली होती. संध्याकाळ होती आणि मी आधीच पावसात पूर्ण भिजले होते. म्हणून मला खूप थंड वाटू लागली आणि माझे शरीर थरथरू लागले. मी आरशातून त्याच्याकडे पाहिले. त्याचे लक्ष अजूनही माझ्यावर होते. मी टॉवेलने स्वतःला साफ करत होतो. तो मला जवळून आणि बाजूच्या नजरेने पाहत होता. मी त्याचे लक्ष वेधले. तो लगेच सरळ झाला, हूड खाली केला, माझ्याकडे आला आणि म्हणाला, मॅडम, गाडीतील कार्ब्युरेटरमध्ये काहीतरी समस्या आहे. अरे, आता काय पवन? पवन म्हणाला, गाडी आता गॅरेजमध्ये नेणे आवश्यक आहे. मी सांगितले, ठीक आहे, पण ते खूप दूर आहे. त्याने उत्तर दिले, आत्ता बरोबर आहे का? अरे मॅडम, ते दूर नाही. मग त्याने माझी गाडी आपल्या गाडीने टो करून हळूहळू आपल्या गॅरेजमध्ये आणली. आम्ही गॅरेजमध्ये पोहोचेपर्यंत आधीच अंधार झाला होता आणि पाऊस थांबला होता. त्याचे घर किंवा म्हणजे त्याची खोलीही गॅरेजमध्ये होती. त्याने गाडी गॅरेजमध्ये ठेवली आणि बाहेर पडून माझ्या गाडीचा दरवाजा उघडला. त्याने मला बाहेर येण्यास सांगितले आणि आपल्या खोलीकडे गेला. त्याने बाहेरची लाईट लावली आणि खोलीचे कुलूप उघडू लागला. मी बाहेर आल्यावर मी 2 पावले टाकली की अचानक तिथे पडलेल्या काही सामानावर अडखळले आणि जवळजवळ पडले. माझ्या साडीचा पल्लू खाली पडला. माझ्या तोंडातून आवाज आल्यावर त्याने मागे पाहिले. त्याचे डोळे समोरच्या दृश्यावर रुंद झाले आणि तो मला न लुकलताच पाहू लागला. मी त्याला पुन्हा एकदा चोरून पाहताना पकडले. पण यावेळी त्याने नजर खाली केली नाही, तर मला पाहत राहिला. मी लक्षात घेतले की त्याची स्थिती आणखी बिघडली होती. आमचे डोळे भेटले. त्याचा चेहरा उजळला आणि तो अचानक माझ्याकडे आला. त्याने सांगितले, शालिनी, कुठे दुखापत झाली आहे का? नाही. मी उभी राहिले. कपडे सरळ केले आणि त्याच्याकडे पाहत हसत म्हणाले, माझे आहे. त्यानेही हसत म्हणाला, आत या. त्याचा स्वर असा होता की तो मला खेळायला बोलावत आहे. मी त्याच्या मागे खोलीत गेले की तो बोलावत आहे आणि आम्ही आत गेलो की त्याने सांगितले, माफ करा, थोडे गलिच्छ आहे. मी सांगितले, ठीक आहे. त्याने आपले बेड साफ केले आणि सांगितले, तुम्ही इथे बसू शकता, मी तिथे आहे. मी कार्ब्युरेटरमध्ये काय समस्या आहे ते पाहतो. तो निघताच मी माझे केस वाळू लागले. मी पूर्ण भिजले होते. मी हळूहळू माझे केस आणि साडीचा पल्लू वाळत होतो. तो बाहेरून हळूहळू मला पाहत होता. माझे डोळे पुन्हा त्याच्याशी भेटले आणि मी विचारले, गाडी दुरुस्त होण्यास किती वेळ लागेल? मग त्याने सांगितले, मॅडम, इंजिनमध्ये समस्या आहे. आम्हाला नवीन ऑइल घालावे लागेल. मी समजले तो काय म्हणत आहे. मला कोणते इंजिन आणि कोणते ऑइल याबद्दल माहिती होते. मी त्याच्याकडे हसत चिडवत म्हणाले, कृपया माझ्या गाडीच्या इंजिनमध्ये नवीन ऑइल घाला. काहीही खर्च असेल मी देईन. कदाचित त्याने समजले. मी पुन्हा केस वाळवत होतो की अचानक तो आत आला आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही खूप भिजलात. मी सांगितले, होय, हे खरे आहे. त्याने सांगितले, 1 मिनिट थांबा. मी तुम्हाला टॉवेल देतो. त्याने मला टॉवेल दिले आणि दरवाजा रुंद उघडा ठेवून निघून गेला. कदाचित त्याला काहीतरी पाहायचे होते.
मी टॉवेलने माझे शरीर पुसू लागले आणि त्याच्यासमोर माझे शरीर वाळू लागले. मग मी त्याच्याकडे पाहिले आणि पाय पुसू लागले. आमचे डोळे वारंवार भेटले. तो मला हसत, नजर टाळण्यासाठी स्वतःला व्यवस्थित करत होता. पण मी हे पाहिले आणि त्याच्याकडे खुनशी हसू लागले. अचानक मी मोठ्याने शिंकले आणि त्याने विचारले, "शालिनी, तुम्हाला बरे आहे का?" मी सांगितले. "होय." त्याने सांगितले, "पावसात भिजल्यामुळे तुम्हाला सर्दी झाली असावी. जर तुम्हाला हवे असेल, तर मी तुम्हाला तुमच्या ठिकाणी सोडून येऊ शकतो. मी सकाळी तुमची गाडी घेऊन येईन." मी मोठ्याने हसत म्हणाले, "घर? होय, घर. जर तुम्हाला हवे असेल तर मला माहिती आहे की माझे ठिकाण इथून 150 किलोमीटर दूर आहे. तुम्ही याल?" तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, "150 किलोमीटर." मी सांगितले. मग तो गप्प बसला आणि पुन्हा गाडीच्या कामात गेला. थोड्या वेळाने त्याने पुन्हा बोलणे सुरू केले, "पण तुमचे कपडे पूर्ण भिजले आहेत." मी सांगितले, "होय आहेत. जर तुम्ही हे कपडे जास्त वेळ घातले तर सर्दी होईल." मी सांगितले, "माझी बॅग गाडीत आहे. तुम्ही ती मला देऊ शकाल का?" त्याने ती गाडीतून काढली आणि मला देण्यासाठी आला. मी लक्षात घेतले की तो अजूनही वाईट स्थितीत होता. मी त्याकडे पाहत होतो. त्यानेही ते लक्षात घेतले आणि सांगितले, "तुम्ही कपडे बदलावे." मी माझ्या बॅगेतून एक टी-शर्ट काढला, जो खूप लांब होता. तो माझ्या गुडघ्यापर्यंत पोहोचत होता. मी सहसा घरी असे टी-शर्ट घालत असे. तो अजूनही तिथे उभा होता. जेव्हा आमचे डोळे भेटले, तेव्हा त्याला समजले की मी कपडे बदलणार आहे. त्याने सांगितले, "मी बाहेर जातो. तुम्ही बदलू शकता." तो निघताना गेट अर्धवट बंद केला. तो फक्त बाहेरून मला पाहत होता. मी डोळा भेटवला आणि हसले आणि थोडा वेळ तिथे उभी राहिले. मग मी हळूहळू त्याच्या समोरच्या दाराकडे गेले, हसत आणि जोरात बंद केले. थोड्या वेळाने मी टी-शर्ट घातला आणि दरवाजा उघडला. माझ्या पायात काही नव्हते. मी त्याला विचारले, "तुमच्याकडे घालण्यासाठी काही ट्राउझर्स आहेत का?" त्याने सांगितले, "होय शालिनी, मी तुम्हाला देतो." त्याने आपल्या ट्राउझर्सपैकी एक दिला. मी पुन्हा दरवाजा बंद केला आणि घालण्याचा प्रयत्न केला, पण ते बसत नव्हते. ते खूप लांब होते. म्हणून मी दरवाजा उघडला आणि सांगितले, "तुमचे खूप लांब नाहीत का?" त्याने सांगितले, "काय?" मी सांगितले, "ट्राउझर्स." "दुसरे काय?" "हे ट्राउझर्स खूप लांब आहेत." मग त्याने दुसरा पाना घेतला आणि विचारले, "बाय द वे, तुमचा साईज काय आहे?" तो घाबरला. म्हणजे मी विचारत आहे की कपड्यांचा साईज काय? एल, एक्सेल किंवा डबल एक्सेल. पण आम्ही मुले जातो. त्याने सांगितले, "शालिनी, मला ते माहिती नाही. पण आम्ही मुले मॉलमध्ये जातो. तुम्ही मुले बरोबर आहात. तुम्ही काहीही घालू शकता. आम्ही स्त्रिया आणि मुलींना नेहमी फिटिंगच्या समस्या असतात. ब्लाउज किंवा सूटच्या 1 इंच जास्त किंवा कमीही समस्या होऊ शकते. टी-शर्ट ठीक आहे. हे खूप लांब आहे." "मी ही साडी कुठे वाळवू?" त्याने सांगितले, "दुसऱ्या खोलीत वाळवा आणि पंखा चालू करा. बाहेर खूप ओलावा आहे. हिवाळ्यात ते वाळणार नाही." मी दुसऱ्या खोलीत पंखा चालू केला, साडी वाळवायला ठेवली आणि मग टी-शर्ट घालून बाहेर आले आणि त्याला सांगितले, "आज मी कपडे बदलले, हे चांगले झाले. जर बदलले नसते तर भिजून मरायला निघाले असते." पवन म्हणाला, "नाही, नाही मॅडम, मी तुम्हाला असे मरू देणार नाही. आमच्या ग्राहकांची काळजी घेणे हे आमचे काम आहे." मी त्याला सांगितले, "पवन, मला खूप थंड वाटत आहे." त्याने उत्तर दिले, "मॅडम, माझ्याकडे तुमच्या सर्दीचा इलाज आहे." मी विचारले, "काय हवे आहे?" त्याने अचानक दुसऱ्या खोलीत गेला आणि थोड्या वेळाने केटल घेऊन परत आला आणि सांगितले, "शालिनी, कृपया तुमची सर्दी बरी करा." मी त्याच्या हातातून ग्लास आणि केटल घेतली. त्याने केटलही धरली होती आणि आमचे हात स्पर्श झाले. त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श करताच माझ्या शरीरातून एक संवेदना पसरली. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात पाहत होते. त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि सांगितले, "शालिनी, तुमच्या सर्दीचा आणखी एक इलाज आहे." मी त्याचा अर्थ पूर्णपणे समजले. पण अनभिज्ञ असल्याचे नाटक करत मी त्याला सांगितले, "आत्तासाठी ही छोटी चहा ठीक आहे. ही काम न केल्यास मी नंतर बाकी प्रयत्न करेन." मी त्याला विचारले, "तुम्ही चहा पित नाही?" त्याने सांगितले, "कधी-कधी, पण काम करताना कधीही नाही. चहा प्यायल्याने मला जळजळ होते." मी सांगितले, "तुमची इच्छा. बरं, आत्ता मी व्यस्त नाही. जर तुम्हाला हरकत नसेल तर माझ्यासाठी एक ग्लास धुवून आणाल का?" त्याने मान्य केले आणि एक आणला. "फक्त एकच ग्लास का? तुम्हाला मी हा चहा पिणे बंद करायचे आहे का?" मी असे म्हणताच ते सांगितले, "अरे नाही मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही घ्या, मी घेऊ शकत नाही." मी त्याच्या हातातून ग्लास घेतला, त्यात चहा ओतला आणि पिऊ लागले. तो पुन्हा बाहेर हुडकडे गेला आणि दुरुस्ती करू लागला. मी त्याला विचारले, "तुमच्या घरात आणखी कोण कोण आहे?" त्याने सांगितले, "सगळे आत्ता लग्नाला गेले आहेत." मी सांगितले, "मूर्ख, तुमच्या घरात आणखी कोण राहते?" मी विचारत आहे. "अरे, म्हणजे आई, बाबा आणि एक धाकटा भाऊ." "तुमचे लग्न झाले नाही का?" "मग अरे मॅडम, तुम्ही इतक्या लवकर कुठे जात आहात? मला प्रथम पायांवर उभे राहू द्या." आता मीही एक जोरदार वार केला आणि सांगितले की आता खूप काही सुरू झाले आहे आणि तुम्ही अजून पायांवर अडकले आहात.
तो माझ्या शब्दांनी घाबरला आणि गाडीला चिकटून उभा राहिला, जणू माझ्यापासून लपत आहे. आता मीही त्याला चिडवू लागले आणि संभाषणाचा विषय बदलला. तुम्हाला नक्कीच गर्लफ्रेंड असेल. पवन: नाही, मॅडम. कामातून वेळ कुठून मिळतो? मी सांगितले की म्हणजे ड्रायव्हिंगच्या नावाखाली मी फक्त गाड्या चालवल्या आहेत. चांगले चालू ठेवा. आता कदाचित त्याने माझे शब्द पूर्णपणे समजले. अरे मॅडम, इकडे या, जवळ बोलावण्यासाठी त्याने सांगितले. अरे मॅडम, इकडे या. तुम्हाला ते धरायच सांगितले, एक पाना. मी विचारले, कोणते पाना धरायचे आहे? एक पाना. त्याने धैर्य मी सांगितले आणि सांगितले एक पाना. त्याच्याकडे पाहत मी सांगितले की काय आहे की नट्स आणि बोल्ट्स उघडत नाहीत बरोबर. मी ग्लास खाली ठेवला आणि गाडीजवळ आले आणि त्याच्याजवळ येत म्हणाले, जेव्हा एकही नट उघडत नाही, तो मला पाहत हसला. स्पॅनर देताना त्याने सांगितले, मॅडम, थोडे घट्ट धरा, धरायला खूप घट्ट आहे. मी स्पॅनर घेतला आणि हसत त्याच्याकडे पाहत सांगितले, काळजी करू नका, माझी पकड खूप मजबूत आहे, एकदा धरले की सोडत नाही. मग मी स्पॅनर नटवर ठेवला आणि त्याने दुसऱ्या स्पॅनरने ते सैल करायला सुरुवात केली. मी त्याला गाडी दुरुस्त करण्यात मदत केली आणि आमचे हात एकमेकांत गुंफू लागले. आता आम्ही कमी काम करत होतो आणि जास्त एकमेकांच्या बोटांना आणि हातांना स्पर्श करत होतो. आमच्यातील अंतर कमी झाले होते. पवनने माझ्या कंबरेभोवती हात घालून तो माझ्या हातावर ठेवला आणि सांगितले, मॅडम, तुम्ही एकदा धरले की सोडणार नाही असे सांगितले, पण तुम्ही खूप सैल धरत आहात. आज थोडे घट्ट धरा, नाहीतर गाडी कशी वेगाने जाईल. मी माझा हात त्याच्याशी गुंफला. मी जसे तुम्हाला हवे तसे धरते, पण माझी गाडी वेगाने जायला हवी. मॅडम, तुम्हाला तुमच्या गाडीच्या वेगाने चालवायला आवडते. मी थोडे समायोजित केले आणि सांगितले, तुम्ही गाडी जितकी हवे तितकी रेस करू शकता. आमचे डोळे भेटले आणि आमचे ओठ चुंबन घेतले. आम्हाला भेटण्याची उत्सुकता होती. त्याने माझ्या कंबरेभोवती हात घातला आणि मला आपल्याकडे ओढले. मी पाना सोडले आणि माझे दोन्ही हात त्याच्या पाठीवर होते. त्याने दुसऱ्या हाताने पाना सोडले आणि मला मिठी मारली. त्याचा एक हात माझे केस सवत होता आणि दुसरा त्याच्या खांद्यावर फिरत होता. मी माझा एक हात त्याच्या मानेवरच्या केसांत फिरवत होतो. मला वाटले की मी लवकर गाडीकडे परत जायला हवे, पण आता मला घाई नव्हती, कारण मला माहीत होते की मी ही रात्र या गॅरेजमध्ये घालवणार. हा खेळ या थंड आणि पावसाळी रात्री उघड्यावर चालू होता. थंड रात्रीची हवा खूप छान वाटत होती. मी त्याला खूप खोडकरपणे चिडवले. मी विचारले, तुम्ही ड्युटीतून मुक्त आहात का? मी तुम्हाला चहाचा ग्लास ओतू का? त्याने उत्तर दिले, होय शालिनीजी, आज रात्र थंड आहे आणि मला थोडा गरम चहा घ्यायला आवडेल. त्याच्या पकडीतून सुटून मी खोलीत गेले आणि त्या लवकर चहाचा ग्लास होता त्याला आत येण्याचे इशारे केले. मी ग्लास घेतला आणि चहा ओतला, पण त्याने सांगितले, असे नाही शालिनीजी. मी विचारले, कसे? त्याने माझ्या हातातून ग्लास घेतला आणि सांगितले, प्रथम एक घोट घ्या. मी घोट घेण्यासाठी पुढे सरसावले, पण त्याने ग्लास माझ्या ओठांवर ठेवला आणि मला पाजायला सुरुवात केली. मी घोट घेतल्यावर त्याने ग्लास टेबलावर ठेवला आणि अचानक मला आपल्या हातात घेऊन चुंबन घ्यायला सुरुवात केली. त्याने हे 4 वेळा केले. मग त्याने सांगितले, चहा पिण्याचा खरा आनंद आज आहे. मग मला पाहत त्याने सांगितले, शालिनीजी, खूप वारा वाहत आहे. मी दारे आणि खिडक्या बंद करतो. तो अचानक बाहेर गेला. लवकर गाडीचे दरवाजे बंद केले, हुड खाली केला, गाडी लॉक केली आणि मग परत आला आणि दारे व खिडक्या बंद करायला सुरुवात केली. तो माझ्याजवळ आल्याबरोबर मी अचानक त्याला पकडले. पुढच्या क्षणी मी त्याला मिठी मारली आणि चुंबन घेतले. सुरुवातीला त्याला काय होत आहे हे समजले नाही, पण नंतर त्याने सहकार्य करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने आम्ही वेगळे झालो. जेव्हा आमचे डोळे भेटले तेव्हा मी लाजत डोळे बंद केले आणि माझा चेहरा त्याच्या खांद्यावर लपवला. अरे शालिनीजी, तुम्ही लाजता का? त्याने माझे केस सवत विचारले. कृपया मला शालिनीजी म्हणू नका, फक्त शालू म्हणून हाका मारा. सगळे मला शालू म्हणून प्रेमाने हाक मारतात. मी त्याच्या डोळ्यात पाहत सांगितले. त्याने मान हलवली आणि मग हळूहळू आपले तोंड माझ्या कानाजवळ नेले आणि कानात कुजबुजले, शालू, तू खूप छान शालू आहेस. खरे सांगू तर रस्त्यावर गाडीत तुला पहिल्यांदा पाहताच मला तुझी आवड झाली. मी लाजत माझा चेहरा हातांनी लपवला. पवनने माझा हात माझ्या तोंडावरून काढला आणि सांगितले, शालू प्रिय, याबद्दल लाज कशाला? मी दुसरे काय करू? ही दमदार गाडी एक क्रूर गोष्ट आहे. माझ्या पतीने काल रात्री त्यावर खूप काम केले आणि तरीही तो अजून ऐकत नाही आणि तो नेहमी कोणाकडून तरी काम शोधत असतो. शालू, आज मी तुमची गाडी व्यवस्थित दुरुस्त करेन आणि तुम्ही तुमची गाडी दररोज गॅरेजमध्ये इंजिन फ्लश करायला आणाल. शालू, हे स्वप्न तर नाही ना? मला चिमटी मारा. मला कधीही वाटले नव्हते की इतकी सुंदर मुलगी माझ्या गॅरेजमध्ये येईल. आज मी या गाडीच्या इंजिनला तेल लावेन आणि ती नवीन बनवेन. आज नंतर हे इंजिन खूप जास्त मायलेज देईल. पवन, हे खरे आहे. थांबा, तुम्हाला लवकरच विश्वास होईल. मी असे म्हणून त्याला चिमटी मारली.
पवन मला पाहत म्हणाला, तर चला कामाला लागूया. मी मान हलवताच त्याने आपला खेळ सुरू केला. मला भीती वाटत होती की कोणीतरी गॅरेजमध्ये येऊन आम्हाला पाहिल. पवन आणखी उत्साहाने काम करत होता. मी स्वतः पवनला वेगाने काम करून विश्रांती घ्यायला सांगू इच्छित होतो. आनंदात ब्रेक होतो ते मला माहिती नाही. पवन शांतपणे काम करत होता. डिसेंबरच्या थंडीतही त्याच्या कपाळावर घाम दिसत होता. तो बराच वेळ काम करत होता. पवन आणि मला आमच्या आवाजांचा आवाज संपूर्ण खोलीत प्रतिध्वनित होत असल्याचे ऐकू येत होते. मी माझ्या कामातून मुक्त झाले. लवकरच पवनही आपले काम पूर्ण करून बेडवर कोसळला. हे काम रात्र उशिरापर्यंत चालू होते. मी सकाळीच लवकर उठले. पवन अजूनही आपल्या ब्लँकेटमध्ये गुंडाळून झोपला होता. सकाळी लवकर आम्ही पुन्हा काम केले. पूर्ण झाल्यावर मी त्याला गाडी दुरुस्त करण्यास सांगितले आणि त्याने सांगितले की ते ठीक आहे. कार्ब्युरेटरमध्ये काही कचरा होता जो मी आधीच साफ केला होता. बाकी सगळे फक्त नाटक होते. मी पवनाच्या चतुरपणावर हसले. मी त्याला पेमेंट म्हणून 2,000 रुपये दिले आणि त्याने पैसे माझ्या खिशात परत ठेवले. म्हणाला की त्याने त्या रात्रीच खर्च वसूल केला आहे. मी माझ्या बॅगेतून काही कपडे काढले, ते घातले, गाडी स्टार्ट केली, पवनला निरोप दिला आणि लग्नाला निघाले.